नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ॲक्च्युली मी तूप नाही खात, पण तुपाची खीर किंवा पोह्याची खीर किंवा शेवयांची खीर करत असते. तर आज पहिल्यांदा नाही केली मी, पण तांदळाची खीर आहे जी बिगर तुपाची आहे आणि हेल्दी आहे. तर तीच तुम्हाला दाखवते. अगदी सिंपल आहे, त्याच्यात तूप नाही आहे, काहीच नाही आहे. मला जसं वाटतं तसं केलं आहे आणि अतिशय छान लागते. मला आवडते, गोड खायला खूप आवडतं. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या या ब्लॉगला कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला अजून पोह्यांची खीर पाहिजे असेल, गाजराची खीर पाहिजे असेल किंवा शेवयांची खीर पाहिजे असेल विना तुपाची, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की करून दाखवेल, कारण गोड खायला अतिशय आवडतं. मला केव्हाही गोड दिलं तरी आवडतंच. म्हणजे मी काही खाऊ शकते गोडमध्ये, फक्त ती इमारती ती नाही खाऊ शकत. बाकी तुपाचे पदार्थ मला आवडतच नाही, कारण तूप नको वाटतं मला, ते ॲलर्जीसारखं होतं. पण काय माहिती सत्यनारायणाचा प्रसाद कसं काय माझ्या घशात निघतो काय माहिती, घशात चालला जातो तो सत्यनारायणाचा प्रसाद. पण असं तुपाचं कोणी दिलं किंवा तूप वरून कोणी टाकलं तर नको वाटतं मला खायला. तर ही विना तुपाची खीर आहे आणि अतिशय छान लागते. त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटणारच नाही की तूप नाही आहे किंवा तूपच काहीच घातलं नाही. पण सगळं घालते मी, फक्त तूप नाही घालत त्याच्यामध्ये. आणि आवडते मला. मी सगळं बहुतेक विना तुपाचंच करत असते सगळ्या गोष्टी, सिम्पल अँड सोबत. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. काही चुकलं असेल, माझा हा पहिलाच ब्लॉग आहे असा खिरीचा. जर माझ्याकडनं काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की असं कर तसं कर. तर मी नक्की इम्प्रूव्हमेंट करेल माझ्या याच्यामध्ये आणि नक्की ट्राय करेल. तुम्ही मला नक्की सांगा, ठीक आहे? ओके, थँक्यू. आणि लाईक, कमेंट, शेअर करा प्लीज 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 प्लीज.